मॉर्निंग स्टुडंट्स, काल आपला जो कन्सेप्ट झाला होता तो सिग्नलचा झाला होता. आठवतंय? सिग्नलचे दोन टाइप्स होतात, अॅनालॉग आणि डिजिटल. पहिले सिग्नल म्हणजे काय असतो, ज्याच्यामध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन असते जे ट्रान्समिट होते वन प्लेस टू अनदर प्लेस. ओके, त्याच्यानंतर सिग्नलचे दोन टाइप्स, अॅनालॉग आणि डिजिटल. मी तुम्हाला काल बोललो होतो आपण उद्या फक्त आणि फक्त कशाबद्दल बोलणार आहे, डिजिटल सिग्नल बद्दल बोलणार आहे. ओके, डिजिटल सिग्नल बद्दल बोलताना सगळ्यात पहिले तुमचं ऍप्लिकेशन्स ऑफ डिजिटल सिग्नल म्हणा किंवा डिजिटल टेक्निक्स म्हणा. ऍप्लिकेशन्स लक्षात घेताना म्हणजेच काय, युजेस. ज्या कुठल्याही तुमच्या ऍडव्हान्स टेक्निक्स आहेत ना बेटच्या, त्या सगळ्याच्या सगळ्या कशावरती आधारित आहे, तुमच्या डिजिटल टेक्निक्सवरती आधारित आहे किंवा डिजिटल सिग्नलवरती आधारित आहे. ठीक आहे, ऍडव्हान्स जेवढ्या असतील तेवढ्या. किंवा काल असं तुम्हाला एक सांगितलं होतं, जिथे काय यूज होतो बेटा, 7 सेगमेंट डिस्प्ले यूज होतो. जिथं 7 सेगमेंट डिस्प्ले यूज होतो तिथे काय असतं, तुमचा डिजिटल सिग्नल असतो. ओके, बरं, मग एक्झाम्पल्स कुठले कुठले आहेत त्याचे, किंवा युजेस कुठले कुठले आहेत, किंवा ऍप्लिकेशन्स कुठले कुठले आहेत. ठीक आहे, तर मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर, ह्या आयसीज आहेत बेटा. हे काय आयसीज आहेत. ठीक आहे, ह्या दोन लिहायच्याच. आणि बाकीचे मग तुमचे जेवढे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहेत तेवढे लिहा. मग कुठले कुठले, मोबाईल फोन, टी व्ही झाला, त्याच्यानंतर तुमचं कम्प्युटर झालं. ठीक आहे, अजून कुठले, मोबाईल फोन, टी व्ही, कॅल्क्युलेटर झालं, कॅल्सी झालं. ठीक आहे, हे सगळेचे सगळे तुमचे जे आहेत ते कुठले आहेत बेटा, तुमचे डिजिटल सिग्नलचे एक्झाम्पल्स किंवा ॲप्लिकेशन्स. पुन्हा एकदा कुठले कुठले एक्झाम्पल्स आहेत बेटा, मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर, टी व्ही, कम्प्युटर, मोबाईल, त्याच्यानंतर अजून मेडिकल इक्विपमेंट्स, त्याच्यानंतर मिलिटरी ॲप्लिकेशन्स. हे सगळेचे सगळे काय आहेत, तुमचे ॲप्लिकेशन्स आहेत. कोणाचे, डिजिटल सिग्नल्सचे. ठीक आहे, आधी एवढा कन्सेप्ट घेऊन घेऊ, मग पुढे जाऊ. चलो, हेडिंग टाका, ॲप्लिकेशन्स ऑफ डिजिटल सिग्नल. ॲप्लिकेशन्स ऑफ डिजिटल सिग्नल. पहिलं ॲप्लिकेशन टी व्ही. सेकंड मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर. मायक्रो प्रोसेसर अँड मायक्रो कंट्रोलर. पुढे कम्प्युटर. पुढे कम्प्युटर. पुढे पुढे मेडिकल इक्विपमेंट. पुढे मेडिकल इक्विपमेंट. पुढे मिलिटरी ॲप्लिकेशन्स. पुढे मिलिटरी ॲप्लिकेशन्स. ओके, फाईन. हा कुठला कन्सेप्ट झाला, ॲप्लिकेशन्स ऑफ डिजिटल सिग्नल. पुढचा माझा कन्सेप्ट कुठला बेटा, ॲडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल सिग्नल. काय ॲडव्हान्टेजेस म्हणजे फायदे काय काय, ॲनालॉगपेक्षा डिजिटल सिग्नल कधीही चांगला. ठीक आहे, बरं, आता का चांगला, तर हे जे आहे ते आपण कंपॅरिझन पण बघत चालू, त्याचबरोबर ॲडव्हान्टेज बघू, म्हणजे तुम्हाला दोघं कन्सेप्ट लगेच लक्षात येतील. आता याच्यामध्ये ना बेटा, डिजिटल सिग्नलच्या बद्दल ॲक्युरसी. आता मी काल एक्झाम्पल सांगितलं होतं घड्याळाचं. मला सांगा, काट्यावरचं जे घड्याळ आहे ते डोळ्यासमोर आणा आणि आपलं कॅसिओचं घड्याळ डोळ्यासमोर आणा. तुम्हाला ॲक्युरेट टायमिंग कशामध्ये दिसेल बेटा, 100% कॅसिओच्या. कॅसिओ म्हणजे काय आलं तुमचं, डिजिटल. तेच वजन काटा. वजन काटा पण तुमचा जो काटा असतो, जे जुने होते ते, त्याच्यावरती ॲक्युरसी होती का, नाही. डिजिटलवरती पुन्हा ॲक्युरसी आहे. गाडीचं स्पीडोमीटर, काल पुन्हा एक्झाम्पल दिलं होतं, गाडीचं स्पीडोमीटर पुन्हा काट्यावाला असेल तर ते अॅनालॉग झालं, त्याच्यामध्ये ॲक्युरसी कमी, याच्यामध्ये ॲक्युरसी कशी आहे, जास्त. म्हणजे पहिला ॲडव्हान्टेज काय झाला की बाबा रे, डिजिटल सिग्नलमध्ये ॲक्युरसी जास्त असते, अॅनालॉग सिग्नलमध्ये ॲक्युरसी कशी असते, कमी. तोच त्याचा पहिला ॲडव्हान्टेज. पहिला ॲडव्हान्टेज काय की बाबा रे, ॲक्युरसी इन डिजिटल सिग्नल इज हाय. ॲक्युरसी इन डिजिटल सिग्नल इज हाय. आता अफेक्टेड बाय द नॉइज. अफेक्टेड बाय द नॉइज म्हणजे काय, अफेक्टेड बाय द नॉइज. नॉइज म्हणजे इथे बेटा आवाज नसतो. पहिले तर हे लक्षात घ्या, इलेक्ट्रॉनिक्स टर्ममध्ये नॉइज म्हणजे आवाज नसतो. मग नॉइज म्हणजे काय असतं, तर अनवॉन्टेड सिग्नल असतो. नॉइजमध्ये काय असतं बेटा, अनवॉन्टेड सिग्नल. अनवॉन्टेड सिग्नल म्हणजे काय, कधी तुम्ही एकमेकांना फोन लावला तर कधी कधी मध्ये मध्ये खरखर आवाज ऐकू येत नाही, किंवा कुठला तर वेगळाच आवाज ऐकू येतो, तर तो काय बेटा, नॉइज आहे. तो काय तुमचा नॉइज. नॉइज म्हणजे काय आला, अनवॉन्टेड सिग्नल. अनवॉन्टेड सिग्नल म्हणजेच काय असतो बेटा, नॉइज. कुठेतरी साईडला लिहून घ्या, महत्वाचं आहे. इलेक्ट्रॉनिक्स टर्ममध्ये नॉइज म्हणजे काय असतो, अनवॉन्टेड सिग्नल. मग अफेक्टेड बाय द नॉइज. अफेक्टेड बाय द नॉइज सगळ्यात कमी जो होतो तो तुमचा डिजिटल सिग्नल. अफेक्टेड बाय द नॉइज लेस होतो. कुठला बेटा, डिजिटल सिग्नल हा कसा होतो, अफेक्टेड मोर होतो. कुठला, अॅनालॉग सिग्नल जास्त अफेक्टेड होतो, पण डिजिटल सिग्नल कसा होतो बेटा, लेस अफेक्टेड होतो. नेक्स्ट पुढचं सांगायला गेलं तर युजर फ्रेंडली. फ्रेंडली जास्त कुठला आहे बेटा, आपल्याला लगेच पटकन सांगतो उत्तर कोण, आपल्याला डिजिटल. म्हणजेच काय, हा तुमचा युजर फ्रेंडली झाला, याला टिक मार्क करतो, हा तुमचा युजर फ्रेंडली झाला, हा तुमचा युजर फ्रेंडली नाहीये. ठीक आहे, त्याच्यानंतर
पुढचं स्टोरेज कॅपॅसिटी. आता डिजिटलमध्ये तुम्ही किंवा डिजिटल सिग्नल असेल किंवा डिजिटल टेक्निक्स असेल त्याच्यामध्ये तुम्ही स्टोरेज करू शकता, पण ॲनालॉगमध्ये कधी स्टोअर करू शकत नाही. ठीक आहे, डेटा अजिबात स्टोअर होणार नाही. कशामध्ये स्टोरेज डेटा? फक्त डिजिटलमध्ये. कशामध्ये स्टोरेज? फक्त डिजिटल. म्हणजे स्टोरेज कॅपॅसिटी याच्यामध्ये अलाउड आहे, याच्यामध्ये अलाउड नाही. म्हणजे जर तुम्ही लक्षात घेता सगळे फायदे जे आहे ते अॅनालॉगचे डिजिटलचे, अॅनालॉगचे फायदे नाही आहेत. ठीक आहे. नेक्स्ट पुढं विलायबिलिटी. आता विलायबिलिटी म्हणजे काय? विलायबिलिटी म्हणजे असतं बेटा ट्रस्टवर्दी. ट्रस्टवर्दी म्हणजे विश्वसनीयता. आपण सहज विश्वास ठेवू शकतो. आता इथे विश्वास म्हणजे काय? तर इथे तुम्हाला आउटपुट भेटू शकतं का नाही भेटू शकत त्याच्यावरती डिपेंडेंट याची विलायबिलिटी असते. काय बोललो काय नाही कळालं? विलायबिलिटी डिजिटल मिनिंग काय बेटा? विश्वसनीयता. म्हणजेच काय? ट्रस्टवर्दी. म्हणजेच काय? इथे कसं डिपेंडेंट आहे की आउटपुट मला पटकन भेटेल आणि मी विश्वास ठेवू शकतो की इथे आउटपुट भेटेल का नाही भेटणार, त्याला काय बेटा? विलायबिलिटी. विलायबिलिटी सगळ्यात जास्त असेल तर कशामध्ये बेटा? डिजिटलमध्ये अवेलेबल आहे, अॅनालॉगमध्ये ती अवेलेबल नाही आहे. स्टोरेज कॅपॅसिटी मेमरी सेमच पॉईंट आहे. मेमरी याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये नाही आहे. कॉस्टिंग. आता कॉस्टिंग बघायला गेलं ना तर लगेच मुलाच्या डोक्याला याच्यात सगळं फायद्याचे पॉईंट आहे, म्हणजे याची किंमत जास्त असेल. चुकीचा मुद्दा. ठीक आहे, चुकीचा मुद्दा. कॉस्टिंग उलटी डिजिटलची जी आहे ती सगळ्यात कमी आहे. म्हणजे काय? डिजिटल जे आहे ते एकदम लेस कॉस्टली आहे. हे ऑलरेडी लेस कॉस्ट आहे, दिस आर व्हेरी लेस कॉस्टली. कुठले बेटा? अॅनालॉग सिग्नल काही खूप महाग असतात असं नाही, लेस कॉस्टली असतात. पण याला काय लिहिता येईल? व्हेरी लेस कॉस्टली. याला काय लिहिता येईल बेटा? व्हेरी लेस कॉस्टली. कळालं? आणि सगळ्यात शेवटी दोघांचे काय लिहायचे? एक्झाम्पल्स डिजिटलचे मी आत्ता सांगितले, जे ॲप्लिकेशन तेच एक्झाम्पल्स येईल. मायक्रो प्रोसेसर, मायक्रो कंट्रोलर, बायनरी सिग्नल, ऑक्टल सिग्नल, ब्ला ब्ला ब्ला. एक्झाम्पल्स इकडे ॲम्प्लिफायर, त्याच्यानंतर डायोड. ठीक आहे, ॲम्प्लिफायर झालं, डायोड झालं, सिग्नल जनरेटर झालं, एक्सेट्रा. लक्षात आलं? एक्झाम्पल्स जे असतील ते मी डायरेक्टली सांगेन. बरं, हे मी तुम्हाला काय कव्हर केलं बेटा? कंपॅरिझन. आता कंपॅरिझन झाल्याच्या नंतर आता थोडे ॲडव्हान्टेजेस बघू. आता ॲडव्हान्टेज सांगतोय. पहिला ॲडव्हान्टेज, ॲक्युरसी इन डिजिटल सिग्नल इज हाय. डिजिटल सिग्नल इज लेस अफेक्टेड बाय द नॉइज. डिजिटल सिग्नल इज युजर फ्रेंडली. युजर फ्रेंडली आहे ना बेटा? स्टोरेज कॅपॅसिटी इन डिजिटल सिग्नल इज प्रेझेंट. विलायबिलिटी इज हाय. मेमरी इज प्रेझेंट. कॉस्ट इज व्हेरी व्हेरी लेस. हे सगळे काय झाले बेटा? ॲडव्हान्टेजेस. हे सगळे काय झाले? ॲडव्हान्टेजेस. ओके, चल आता पुढचा क्वेश्चन घ्या बेटा. ॲडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल सिग्नल. पुढचा क्वेश्चन घ्या. ॲडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल सिग्नल. पुढचा क्वेश्चन घ्या. ॲडव्हान्टेजेस ऑफ डिजिटल सिग्नल. पहिला ॲडव्हान्टेज हाय ॲक्युरसी. पहिला ॲडव्हान्टेज हाय ॲक्युरसी. सेकंड ॲडव्हान्टेज लेस affected by the noise. Less affected by the noise. पुढचा पॉइंट user friendly. User friendly. पुढचा पॉइंट storage capacity or memory is present in digital signal. Storage capacity or memory is present in digital signal. पुढचा पॉइंट विलायबिलिटी इज हाय. विलायबिलिटी इज हाय. पुढचा पॉइंट इट्स कॉस्ट इज व्हेरी व्हेरी लेस. इट्स कॉस्ट इज व्हेरी व्हेरी लेस. इट्स कॉस्ट इज व्हेरी व्हेरी लेस. पुढे बरं, हे काय झाले माझे सगळे आता ॲडव्हान्टेजेस. कोणाचे ॲडव्हान्टेज? डिजिटल सिग्नलचे ॲडव्हान्टेजेस. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन घ्या. Compare between analog signal and digital signal. Compare between analog signal and digital signal. पुढचा क्वेश्चन घ्या. Compare between analog signal and digital signal. आता एक काम करायचं आहे. 3 कॉलम. पहिल्या कॉलम मध्ये पॅरामीटर, नंतर अॅनालॉग सिग्नल, नंतर डिजिटल सिग्नल. पॅरामीटर, नंतर अॅनालॉग सिग्नल आणि डिजिटल सिग्नल. व्हिडिओ पॉज करा, कॉलम बिलम करा आणि आता पुढचं सांगतोय. ठीक आहे, चलो आता सगळ्यात पहिले ॲक्युरसी. ॲक्युरसी कशी बेटा? अॅनालॉग सिग्नल मध्ये लो, इकडच्या साईडला हाय.
ॲक्युरसी लो, इकडे हाय. लिहिलंय. पुढचा अफेक्टेड बाय द नॉईज. पुढचा पॅरामीटर अफेक्टेड बाय द नॉईज. येस आणि नो. येस आणि नो. युजर फ्रेंडली अॅनालॉग सिग्नल नाहीये, पण तुमचा पुढला सिग्नल बेटा डिजिटल सिग्नल आहे. ठीक आहे. स्टोरेज कॅपॅसिटी पुन्हा याच्यामध्ये नो आणि याच्यामध्ये येस. रिलायबिलिटी याच्यामध्ये नो आणि याच्यामध्ये येस. रिलायबिलिटी पुन्हा याच्यामध्ये नो, याच्यामध्ये येस. मेमरी पुन्हा याच्यामध्ये नो आणि याच्यामध्ये येस. कॉस्ट इथे लेस आणि इथे व्हेरी लेस. लेस आणि इकडे व्हेरी लेस. ओके. पुढे घ्या एक्झाम्पल्स. पुढे घ्या एक्झाम्पल. एक्झाम्पल मध्ये अॅनालॉग सिग्नलच्या खाली लिहा फिल्टर कॉमा एम्प्लिफायर. फिल्टर कॉमा एम्प्लिफायर कॉमा पॉवर सप्लाय कॉमा पॉवर सप्लाय कॉमा सिग्नल जनरेटर एक्सेट्रा. पुढे डिजिटलच्या खाली लिहा कम्प्युटर मायक्रोप्रोसेसर. कम्प्युटर कॉमा मायक्रोप्रोसेसर कॉमा टीव्ही एक्सेट्रा. ओके. एक्झाम्पल झाल्याच्या नंतर नंबर सिस्टीम हा टॉपिक मी उद्या शिकवेल. ठीक आहे. नंबर सिस्टीम मध्ये उद्यापासून जे आपले सेशन्स चालू होतील ते अत्यंत महत्त्वाचे असतील डीटीच्या हिशोबाने. ठीक आहे. फाईन. नंबर सिस्टीम मध्ये आपल्याकडे 4 नंबर सिस्टीम इथे सांगितलंय. ऍक्च्युली मी आजच घेणार होतो पण ते उद्या घेऊन गेला आता. ठीक आहे. नंबर सिस्टीम मध्ये कुठले कुठले बायनरी नंबर सिस्टीम आहे, ऑक्टल नंबर सिस्टीम आहे, डेसिमल आहे, हेक्साडेसिमल आहे. ठीक आहे. उद्यापासूनचे सेशन्स प्लीज लक्षात घ्या, एकदम IMP चालू होतील. ठीक आहे. डीटीच्या हिशोबाने, डिजिटल टेक्निक्सच्या हिशोबाने. फाईन. ओके. दॅट्स ऑल बेटा. बाकीचं उद्या. थँक्यू.